रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
उत्तम त्यागाचे देवा शरणागती देवा शरणागती नाही तुझा ठाव नाही उत्तम मध्यम नाही तुझा नाही तुझा ठाव नाही उत्तम मध्यम भाव नाही तुझा ठाव नाही उत्तम मध्यम भाव नाही उत्तम मध्यम भाव नाही उत्तम मध्यम भाव
हा हा उत्तम त्यायाती हा उत्तम त्यायाती हा उत्तम त्यायाती याला धरून
काही उत्तम मध्यम भाव मध्यम भाव
शरण अनन्य गती नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्याशी नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव विठ्ठला उत्तमच्या याती देवा शरण अनन्य गती नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव विश्वसंत हृदय सम्राट संत श्रेष्ठ जगद्गुरु जगतवंदनी महान विष्णू तुकोबाराय यांचा हा 4 चरणांचा अतिशय छोटासा असणारा अभंग प्रातस्मरणीय पूजनीय वंदनीय अनुकरणीय आचरणीय ब्रह्मलीन गुरुजींच्या चरणी ही सेवा समर्पण करण्याकरता आपण घेतलेला आहे विठ्ठल पांडुरंगा करो आतापर्यंत कसा नव्हता बसला उभा होता वारीने काही खाल्लं कितीही म्हटलं काही झालं नाही आता निवांत असताना कसा तसं लाट एक दिन खाल्लं बरं सकाळी मला सांगणार होतं की किती करणार नाही म्हणजे तुला कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा पुढचं काय बघितले गंगावली हात घेऊन जावं अर्धा 50 कमी जास्त आता दिवसभर गुळण्या करतोय मी औषधाची आता पण येत गुळण्या करून करायचं काय परीक्षा आहे पण महाराजांनी म्हटले तुका म्हणे करा सेवा म्हणायचं नाही फक्त तुका म्हणे करून जा त्याची पाय मागे कितीही संकट समजा आली तरी माणसाने सेवा सोडता कामा नये आणि जेवढे संकट आपल्या जीवनात येतील जेवढ्या आपत्त्या येतील जेवढ्या प्रतिबंध येतील जेवढ्या अडचणी येतील ती सुद्धा भगवंताची कृपा आहे कळत आपल्यावर असणारा आनंदाचा वर्षात तर कृपा आहेच पण जेवढ्या विपत्ती लक्षात घ्या आपल्या जीवनातील सांगायचे तेवढ्या मनुष्य लक्षात घ्या शुद्ध होईल जसं जसं सोनं याच्यामध्ये घालावं अग्नीमध्ये जसं जसं त्याला ताव द्यावा तसं त्याचं किंमत वाढते पुन्हा काय कीर्तन मिळतं का नाही सांगता येईल सगळे विचार आला बोलता शिकतो सगळं भाऊचे मोठा आंबेडकर विषय गेल्या वर्षी एवढा मोठा असताना गुरुजींचा रौप्य महोत्सव झाला पण त्याही
सप्ताहामध्ये मला शेवीची त्यांनी काय दिली, संधी दिली. आणि गुरुजींचा सप्ताहामुळे आता रौप्य महोत्सव संपून हा सुवर्ण महोत्सवाकडे तीच वाटचाल आहे. 2 तप पूर्ण झाले आणि 3ऱ्या तपाकडे काय आहे, वाटचाल आहे. परंतु भाऊ माझं लक्ष अतिशय उत्साहानं त्याला मला भेटली, मला त्याला सगळं सांगायचे, आदरानं प्रेमानं गुरुजींची असणारी सप्ताहाची सेवा करत असण्याची. 12 महिने सप्ताह असते, सेवा तुमची आहेच नाही असं नाही म्हणायचं, पण ही सेवा अतिशय आदरानं आणि परमार्थातली कुठलीही क्रिया उत्साहानं करावी, आदरानं करावी, प्रेमानं करावी असं म्हटले सांगायची. तर त्याला माझ्या लक्षात ठेवा सांगायचे. काय म्हटले, आवडीने भावे का निवडीने. माणसानं कुठलीही गोष्ट असणाऱ्या अतिशय आदराने उत्साहाने घेतली सांगायची. दरवर्षी लक्षात ठेवा सप्त्याचा हा कशी असते, दरवर्षी असते. या सप्ताहामध्ये असणारी बरीचशी मंडळी असणारी पहिल्यापासून योगदान देणारी मंडळी असण्याची. सर्वांचा परिचय महाराज मला पण कोणाचंच नाव नाही, हीच मोठी अडचण आहे माझी. कोण काय सांगायचे, त्यांचा किती जुना परिचय आहे सांगायचा. दरवर्षी लक्षात असण्याची. त्यांचं काय नाव महाराज, हो पहिल्यापासून लक्षात ठेवा. असं तसं सुरू झाली पुण्यतिथी गुरुजींची, तेव्हापासून सारखे सगळे सांगायचे. तिने वर पाहून घेतलाय, हनुमंतराणी वर पाहून घेतलाय. जिथं जिथं रामकथा असेल तिथं मला चान्स मिळाला पाहिजे. तसं कधी घ्यायला तरी सांगायचे. बंडेवाड महाराज नाव काय, ज्ञानोबा बंडेवाड. तुमचाही परिचय आहे, नावाचा परिचय, रूपाचा परिचय. बरीच आमची विठ्ठल महाराज त्यांचा परिचय आहे. मागे मी हे दोघांच्या मध्ये कुत्रू भागू सांगितले, यांचाही परिचय आहे. पण ती पाठीमागं उभारत त्यांनी त्यांचा मिशावाली तेव्हा सर्वांचा परिचय, नावाचा परिचय पडतो. कधी प्रसंगाचे येत नाही, फक्त येऊनच प्रसंग येतो, एरवी नाही सांगायचे. दिसले कुठेच टाटा केला काय नाही. कसं आहे, परिचयाच्या माणसानं आपल्या घरातल्या माणसानं आलं गेलं पाहिजे, बसलं पाहिजे, बोललं पाहिजे, एकमेकाचे विचार दिले पाहिजे. सुखदुःख आपण एकमेकाला भाल केले पाहिजे सांगायचे. सुख वाढते लक्षात, आणि दुःखाचे दुःख काय होते, कमी होते. पण आता मोठी सांगायची दोघं खात वाईट इतके कार्यक्रम आहेत. कार्यक्रम गुरुजीची कृपाच आहे ना सांगायची. असं नाही सांगायचं. आपण बसलं पाहिजे, उठलं पाहिजे. मग चित्ता म्हणजे प्राणा बोधहीनंतर परस्पर हे गोष्टी झाल्या पाहिजे सांगायच्या आपल्याला. आणि नाव सुद्धा माहित नाही सांगायचं. इथं आले ती भेटू. पण ही सर्वच म्हणजे लक्षात ठेवा, अतिशय उत्साहानं आदरानं गुरुजींच्या प्रत्येक कार्यक्रमात काय असतात, हात असतात. कार्यक्रमात आता लक्षात ठेवा, माणसा काय पाहिजे, पहिलं मनुष्यबळ पाहिजे. पैशापेक्षाही माणसाकडे काय पाहिजे, मनुष्यबळ पाहिजे. पैसा काही करू शकत नाही. जर लक्षात पैशाची काहीच होत नाही हे माहिती आहे. तर पैसा माध्यम आहे. पैशाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. पण पैसा आहे पण माणसं नाही. काय करायचे, माणसं समजा जर समजा असतील, सहकारी समजा संपूर्ण आपली असतील, समजा विद्यार्थी कीर्तनकार मंडळी असणारी, तर लक्षात ठेवा कसंही करता येईल सांगायचे. लाह्य करून सांगायचे. रोज सकाळच्या संध्याकाळच्या चिवडा करून समजा खाऊ घालायचे. पण माणसं पाहिजे. तर माणसाशिवाय खाऊ. आता बऱ्याच ठिकाणी माणसं दोरी मिळेल, पैसा भरपूर आहे सांगायचे. बऱ्याच ठिकाणी कीर्तनाचं योगाला मला सांगायचे. पण 4-5 माणसं अनुभवी देवी घालता एक गोष्ट बरं म्हणतं हो ना. माणसं 4 निलंगन झाले कशी कष्ट काढतात निलंगन. दिवसभर गावात लक्षात ठेवा सांगायचे फुकट होती कीर्तन आहे संध्याकाळी. दिवसभर महाशिवरात्री प्रत्यक्ष 4च माणसं पुढे केली आणि 2 महिने. काय फायदा, पैसा आहे पण काय नाही माणसं. माणसं काय तुमच्या पाठीवरच माणसं माणसाशिवाय काय होऊ शकत. गौरी असणारे अतिशय आदराने लक्षात ठेवा गुरुजींची पुण्यतिथी करत असते हे आम्हाला लक्षात ठेवा. स्वाभिमानी
पण माझ्याकडून मात्र लक्षात ठेवा कधी काही सेवा घडली घडत पण नाही. गुरुजी असताना पासून लक्षात तरी प्रसंग घेत नाही आपल्या सेवेचं. एवढंच फक्त येऊन तरी आपल्या पासून पाहुण्यासारखं उठून जायचं. मी कधी विचारले भाऊ कसं काही पंक्तीचं ऐकायचा बरं आहेत का पंक्ती काय दिलगी आहे का काही नाश्त्याची पुढे आहे का बघू. मी सांगितलं खायला येऊ का म्हणतो सांगितलं. असं नाही आपण तो विचार करू. इथून पुढे विचार करा आतापर्यंत स्वारी काय करायचं आपल्याला काहीतरी सहकारी पाहिजे लक्षात ठेवा. गुरुजींच्या लक्षात ठेवा सेवेला आपण लक्षात ठेवा सगळं दिलं दान असणार थोडंही वाया झालं थोडंही आपल्याला कल्पना लक्षात ठेवा. प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्याकरता पूल बांधल्या त्याच्यामध्ये नळ निळ जांबवंत सुगरी भानुमंत भरी भरी असणारी मोठी बांधली त्याने अशी मोठी मोठी पर्वत आली आपल्या आपल्या सामर्थ्याप्रमाणे शक्तीप्रमाणे ऐकतीप्रमाणे कृतीप्रमाणे पण मला झाडावर बसून खारुबाई असणार. तिने विचार केला की आपण काहीच सहकार्य करू शकत नाही. मी काय करू शकणार आहे मला काय उचलणार आहे का सांगायची. तर तिने विचार केला काय का असं सांगायची. नंतर तिने खाली उतरली ती आणि 2-3 खडी घेतली त्यांनी सांगायची आपल्या याच्यामध्ये 2 फूटच्या ह्याच्यामध्ये वाळूची कर आणि ती सांध्या दगडाची त्याची देऊन टाकायची. मग ती अतिशय श्रद्धेने मात्र तुम्ही करताय कसं याच्यावर अवलंबून लक्ष ठेवा. तुम्ही श्रद्धा पाहिजे लक्षात ठेवा. प्रतिष्ठित आता समजा करीत असाल तुम्ही तर त्याचा फायदा नाही सांगायचा. देवाच्या चाडे आळवावे देवा ओसदेह भावा कळवणीय प्रभुनी लांब लक्ष्मणा बघ किती लहान जीव आहे किती लहान जीव आहे सांगायची पण केवढी त्याची लक्षात ठेवा सांगायची श्रद्धा आहे केवढी भावना आहे सांगायची त्याचा केवढा प्रयत्न आहे पाहत प्रभूने त्याला जवळ घेतला म्हणतात खालून त्याला आणि अंगावर हात फिरला अंगावर 3 बोट आहेत ती प्रभूची बोट आहे 3 असणारी. आपण केली सेवा करण्याची कुठलीही वाया मराठी म्हणायला सांगायची विषय असते शेण प्रथम माती घेऊन सुद्धा कुठलीही सेवा असू द्या ना कणिक नाही समजा तरी पुणे म्हटलं आम्हाला वाटतं मला सांगितलं करायला सांगण्याबद्दल काय नाही पण मला सांगितली तशी मला सेवेची इच्छाच आहे म्हणजे परंतु मला सांगितली सेवाच आहे ना सांगितली. माणसाला प्रत्येकाला सेवेची काय असली पाहिजे म्हणजे आवड असली पाहिजे आवड असली या सप्ताह लक्षात ठेवा सांगायला बरीच मंडळी आलेली वाटते करम महाराज वगैरे बरीचशी मंडळी बरीचशी मंडळी आलेली आहे. प्रत्येकाचं लक्षात ठेवायला काही मोठे योगदान आहे. आता पहिला दिवस आहे आजचा आज पहिला दिवस आहे काय पहिला दिवस आहे जाऊ नंतर पहिला दिवस आहे तरी मुलीची सेवेचा आहे. एकही दिवस आपल्याला चुकता कामा नाही बरोबर आहे ना. एकही दिवस आपल्याकडून चुकता कामा नाही सेवा मिळणं शक्य नाही लक्षात ठेवा सांगायचे. आपण राघव काम किती करतो सांगायचे तुमची सेवा करायला संधी मिळाली पाहिजे पात्र उचलायची संधी मिळाली पाहिजे जीव वाढण्याची संधी मिळाली पाहिजे पाणी वाढण्याची संधी मिळाली पाहिजे चित्रण टाकायची संधी मिळाली पाहिजे झाडाची संधी आपल्याला मिळाली पाहिजे. संधीशी काय करायचं ही कामाची लक्षात या सेवा सांगितल्या गुरुजींनी संपूर्ण जीवन समर्पण केले त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांच्या चरणी गुरुजींनी संपूर्ण जीवन समर्पण केलेलं आहे. जरी वाटलं लक्षात तुम्हाला की गुरुजीला मुली आहे जावाई आहे नातू आहे पण ही बाह्य लक्षात ठेवलं आज त्यांचं मान सांगायचे. जर समजा जीवन समजा समर्पण केलं नसतं तरी या ठिकाणी लक्षात ठेवा ही दिसली नसते नाही सांगायचे. पूर्ण जीवन समर्पण केलं केवढं भाग्याचं असणार भली भली म्हणजे लक्षात ठेवा सांगायची. विद्वान पंडित असणारी मुलगी सांगायची दर्शना करतात कुठल्या भेटण्याकरता महाराजांना माहिती आहे तुम्हालाही विठ्ठल महाराजांना माहिती माहिती आहे मला त्यांना विचार लक्ष मनात आले
त्यांनाही माहिती सांगायची. भली भली म्हणजे लक्षात ठेवा सांगायची. संसारिक नसलं कोणी येईल का सांगायची. सांगतो लक्षात ठेवा नेहमी असणार. विश्वामित्राच्या यज्ञामध्ये ज्यावेळेस राक्षसाने प्रतिबंध केला, यज्ञ सुरू झाला, आहुती सुरू झाली की राक्षसाने म्हणून टाकायचा रक्ताचा सडा, टाकायचा मांस, दगड टाकायची. पुष्कळचा लक्षात घ्या प्रयत्न केला विश्वामित्राने, पण राक्षस काय ऐकत नाही. काय करायचे? प्रभूने विचार केला की आता या यज्ञाचं रक्षण असणार प्रभू रामचंद्राशिवाय लक्ष्मणाशिवाय कुणी करू शकत. पुढे जायला पाहिजे. आपण निघाले, लक्षात ठेवा सांगायचे. विश्वामित्र असणार रस्त्यात विचार करतात, काय भाग्य आहे त्या दशरथाचं. संसारी आहे, 700 बायका आहेत त्याला. किती बायका आहेत? 700 बायकाचा मालक आहे दशरथ असणारा. पण 60,000 वर्ष लक्षात ठेवा ब्रह्मचर्य जीवन जगले, तपश्चर्या केलेली आहे, लोखंडाची चेडी खाऊन. आणि माझ्यासारखा लक्षात ठेवा गोष्टी चालल्या संसारी माणसे बाहेर पडायला. कोणाचं भाग्य आहे? दशरथाचं. संसारी म्हणतात तुम्ही कोणाचं? निघाल्यापासून त्यांच्या दरवाजा जाईपर्यंत विश्वामित्र विचार करतात की काय पुण्य केलं दशरथाने, काय साधना केली असेल, जप केला असेल का तप केलं असेल, काय अनुष्ठान केलं असेल, वृत्तवेळ काय केलं असेल. माझ्यासारखा 60,000 वर्ष तपश्चर्या करणारा मनुष्य असणारा संसारी माणसाच्या दारामध्ये भीक मागायचा काय सामान्य विश्वामित्र त्यांच्या नावाच्या विश्वामित्र त्यांनी प्रतिष्ठी निर्माण तेवढा शुकाचार्य तेच झाले. ज्यावेळी शुकाचार्य असणारे गर्भाच्या बाहेर आले, निघून पळून चालले. व्यास महर्षींच्या मागात शुका थांब, शुका थांब, शुका थांब, शुका थांब. एकदा मला भेटते, मला एकदा बोल. पण शुकाचार्य पाहत नाहीत मला. चालले शुकाचार्य मागचा अनुभव आहे. थांबलेली शुका तसेच चालले. मध्यंतरी लक्षात ठेवा स्त्रिया भेटल्या माहिती आहे. तरुण असणाऱ्या स्त्रिया, स्वरूपवान असणाऱ्या स्त्रिया असणाऱ्या सरोवरावर धुणं धुत होत्या, स्नान केली होत्या, आहे ना. काही स्त्रिया उघड्या आहेत, काही स्त्रिया स्नान करतात. पण शुकाचार्याला पाहिलं त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा विकार नाही, निर्विकार शुकाचार्य. नंतर पुन्हा व्यास महर्षी गेली, त्यांनी आपले कपडे सावरले, आहे ना. कपडे सावरल्यानंतर व्यास महर्षी म्हटले, तरणा बाण असणारा माझा मुलगा इथून गेला म्हणजे तर आपण तुम्ही लाजल्याने माझी दाढी पाठी झाली, माझ्या अंगावर सुरकुत्या संपूर्ण पडल्या, आता माझी मान हलत आहे. आता एका माणसाची मला 2 माणसं दिसतात. तुम्ही मला लाजता हा भेदभाव आहे म्हणजे सांगायचे. म्हणून तुम्हाला आम्ही कपडे सावरले हे शुकाचार्य नाही. तेवढं त्यांना अभिमान नाही. वापस येत नाहीत. त्यावेळेस व्यास महर्षी म्हटले, चाललास ना जा, काय हरकत नाही. पण जाता जाता जनकाला भेट. जनक भेटीशी बातमीला काय हरकत नाही, पण जाता जाता जनकाला भेटा. शुकाचार्य विचार करा की जनकालाही 700 बायका आहेत, म्हणजे मी तर लक्षात इतका शुद्ध आहे. मी सांगायचं जन्मताची संसार तेजेला शुके तोची निष्कलन.
मी एवढा शुद्ध आहे सांगायचे. नानारंभीचे निरूपे नुटीजेची कंदर्पे आहे ना. एवढा अधिकार माझा असताना तिकडे मला का पाठवतात? त्यांनी विचार केला की त्याच्यात काहीतरी बरं आहे. त्यांनी पुन्हा विचार केला की एवढा मोठा संसारी मनुष्य असणारा, त्याच्याकडे मी जातोय म्हणजे सांगायचे तर तो कोणतरी माझ्यापेक्षा कोण असला पाहिजे, वंदनीय असला पाहिजे, पूजनीय असला पाहिजे, प्रातस्मरणीय असला पाहिजे, अनुकरणीय असला पाहिजे. शुकाचार्य का वेळेत का सांगे आपलं व्यास का वेळेत पाठवायला सांगायची. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी फुल्लार विंदा येत पत्र नेत्र. एवढा अधिकार आहे व्यासांचा. गुरुजी सांगायची. अचतुर्वदन ब्रह्मा द्विबाहू हरिही आभालोचना शंभू भगवान आदरायना. केवढा अधिकारी शुकाचार्याला व्यासांचा. अचतुर्वदन ब्रह्मा, ब्रह्मदेवाला 4 मुख आहेत पण याला एकच मुख आहे, पण ब्रह्मदेवाची पाय ना है ना. अचतुर्वदन ब्रह्मा, ब्रह्मदेवाला 4 मुख आहेत, व्यासाला एकच मुख आहे, पण कोणी ब्रह्मदेवाची बरोबरी करायची. जितका अधिकार ब्रह्मदेवा तेवढा चंद्राचा काय योग्यता पात्रता आली. द्विबाहू परिहरी. विष्णूला 4 हात आहेत, शंख चक्र गदा पद्म आहे ना. त्यांना 2 आहेत, पण कोणी ते विष्णू आहे, हरी आहे. आभालोचना शंभू भगवान वादरायना. भगवान शंकरला 3 डोळे आहेत, मला 2 डोळे आहेत. म्हणजे व्यासा केवढा मोठा अधिकार आहे त्यांनी पाठवलं. त्याची तथ्य असेल गेली. त्यांनी विचार केला की मी असणारा एवढा निष्कलंक असणारा ब्रह्मचारी असणारा पण संसारी माणसाकडे चाललोय सांगायची. अनुवर्त सांगायची. उवर्त दिसती देही देही ना माझ्या ठाई, मी तयाच्या ठाई समग्र अशी. दिसतात लक्षात ठेवा. संसारात ते असणारे ते असणार, तर कशी होती असणारे आलिप्त कमळकडी सत्यवादी करी
जगादी करी संसार सकळ आदित्य कमळ जणे जैसे पश्यन शृण्वन स्पृशन जिग्रन नश्नन गच्छन स्वपन शोषण तोही नेत्री पाहे सर्वनी ऐकू तो आहे प्रत्येकीचा सर्वता नोहे नवर देखे विठ्ठल अशा गुरुजींची असणारी पुण्यतिथी आज आहे, लक्षात ठेवा. आज आरंभ झालाय सप्ताहाला. सेवा असताना माझ्याकडे देवी सगळ्याची पाहुणे असताना मोठी अंतकरणाने कृपा तर गुरुजीच्या हाताकडून निघालेले आणि भाऊच्या बी तालमीमध्ये तयार झाली भली भली मंडळी, लक्षात ठेवा. भली भली मंडळी वेदांताच्या आपली धमकी सर्व आहे. पण तरी पण भाऊनी सर्वाला डावलून मला शिवची संधी हे माझं भाग्य. ऐकण्याचं भाग्य आहे का नाही मला नाही माहिती, नसलं तर नसलं हम तो आता आपलं तर भाग्य माहिती असं भलीशी मंडळी विद्वान तरी पण अतिशय मोठ्या अंतकरणानं मला शिवाय का दिली मलाही काय माहिती नाही. मध्ये असो आणि गुरुजींच्या सेवेकरता असणारा जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय असणारा छोटासा हा अभंगाचा छोटा आहे, लक्षात. पण अभंगामध्ये अर्थकथा अतिशय महान म्हणतात. बिंब तरी बचकेची पुढे काय परिप्रकाशात त्रिभुवन थोपडे प्रकाशात काय शब्दाची पाडी केले अनुभव अल्पाक्षर संदिग्धम सारं विश्व दिसायला सूर्याचं बिंब असं दिसते पचके आहे ना. बचक म्हणजे मराठी शब्द आहे, ग्रामीण भागात बचक बचके केवढा प्रकाश आहे त्याचा भाग सांगितलं. अनुभवाच्या तुकोबाराच्या अभंगावर हजारो लोकांनी PhD केली पण अर्थ कळला असं काय आहे कसं नाही. आपण लक्षात छोटासा आहे. उत्तमत्या याती देवा शरण अनन्य तुकोबारायांनी या अभंगामध्ये अंकुळी उद्देश केलाय. त्या उत्तम याती आहे याचा अर्थ ह्या ज्या इथं चार असणाऱ्या ह्या अधम आहे किंवा कनिष्ठ आहे मला सांगितलं. उत्तमत्या याती देवा शरण अनन्य गती आणि शेवटी म्हणतात भाविक विश्वास आणि तुका म्हणे न म्हणण्याशी आहे ना. इथं मी त्याला अंगुळी करायला सांगायची न म्हणत त्याशी याशी नाही. पाचा माझी भले पण एकाचे वाणिता आपण इतर जे चौघे जण ते सहज जाणं निंद. माऊली खूप सुंदर पकाच वाजवतात म्हटलं की बाकीचे तोंड पडले आणि माऊलीची छाती फुटली बघली बरेच दरकन फाटलं. दृष्टांत तुम्ही ऐकलं तरी गुरुजी माहिती ऐकलं असेल तुम्ही बी ऐकलं दृष्टांत सांगायची गुरुजी असणार ते मुलाच्या लग्नाचं मुलाचं नाव ठेवायचं कार्यक्रम असतो बारस आहे ना. त्या ठिकाणी एक सगळ्याची बऱ्याचशा महिला आणि ती कार्यक्रम संपला की तुम्ही नाव घ्या तुम्ही नाव घ्या तुम्ही नाव घ्या तुम्ही मग काय दन कसा मग महिलांनी नाव घेतलं लक्षात घेतलं बसले तिचे मालक असताना बैठकीमध्ये ते ऐकायचं काल हमकीशी से गम. आता महिलाची बारी संपली पुरुषावर बारी त्यांनी सांगितलं तुम्ही नाव घ्या म्हणजे सांगितलं ह्यांनी नाव घेतलं लक्षात त्यांची गोष्टी सांगायची अर्धांनी पलीकडे तिने असं नाव लक्ष ठेवा तर तुझी सांगायचं बलाऊच्या कुठे तिची छाती फुटली सांगायची. तसं पाचा माझी भले पण एकाची वानंदा आपण
इतर जे 24 ती 6 जाणं निम्मे. तुम्ही जेव्हा या का म्हणजे अंकुश महाराज ते जेव्हा तुम्ही याचा अर्थ बाकीची बसलेली काय ती कथा काय तशी तुम्ही काय म्हणते सांगितलं. भाविक विश्वासी तुका म्हणे न म्हणते अशी. नमस्कार पुन्हा करावा. नमस्कार लक्षात ठेवा पुन्हाही करू. वरील म्हटले शिर सर्वांगा प्रमाण. शरीराचा समजा काय समजा श्रेष्ठ भाग समजा आपला असेल तर शिर आहे, तर बुद्धी पण. आणि हे शिर असणार कुणाच्याही लक्षात ठेवा सांगायची पायावर ठेवण्याकरता नाही. हे ना असं म्हटले की नाही. वक्त्यादिमान गंध अक्षता पूजन. श्रोता यती झाला जाण तरी त्या नव्हे उच्च. मी सामान्य कीर्तन जायचे पण माझ्याकडे येतील संन्यासी आहे ना. तो संन्यासी कसा असला पाहिजे. तो असताना मी माझी आईशी असा संन्यासी मला सांगायचे. पहिला लक्षात ठेवा गंध असणार बोलायला पाहिजे वक्त्यालाच. वक्त्या आधी मान आणि नंतर येतील मान. जसं शिर सर्वांगा कुणाच्याही लक्षात ठेवा पायावर शिर ठेवता का. तुका म्हणजे नमन त्याशी. काही लोक लक्षात ठेवा सांगण्याचे वंदन करण्यास योग्य आहे, काही माणसं अयोग्य आहे आणि काही माणसं फक्त माननीय. दोन माणसं माननीय. गावचा सरपंच असणारा हा माननीय आहे, पाटील असणारा माननीय आहे, तुमच्या तालुक्याचा आमदार माननीय आहे, खासदार काय माननीय आहे. मुख्य हे फक्त माननीय, हे वंदनीय नाही, हे पूजनीय नाही. हे माननीय का सप्तदिन देत आपल्याला. सर्व माणसाला त्याला पुढे बघायची या तर तेवढंच पाहिजे. ते माननीय आहे. काही माणसं लक्षात ठेवा सांगायचे वंदन करण्याकरता लक्षात तेजनीय सांगायचे. दुर्जनाची अगदी अखंड विटा वाणी श्रवे जैसी. दुर्जनाच्या अंगी दुर्जनाची गंगी धरावी तयापरी. दुर्जनाला आपण कधीही नमस्कार करता का. कसा आहे तू जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थुंका थोर झाला तुका चुका वरका नाही घातली भूमी कापे त्याच्या भाले कुंभ पाकाची शरीरे बोले निष्ठुर उत्तरी पापदृष्टी मळीन चिर. त्याला आपण कधी नमस्कार असं म्हटले महाराजांनी. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदायू पण काय दूर शिव. हे लोक लक्षात ठेवा वंदन करायची होती, त्याला नमस्कार करायची योग्य नाही सांगायची. मग कोण आहे सांगायचे पूजनीय सांगायची की नमस्कार आपण पूर्ण करा. नमस्कार लक्षात ठेवा केलं तर लक्षात फायदा सांगायचा. अभिवादन शिलस्य नित्यम वृद्धोपसेविका. वृद्ध कोण सांगायचे वृद्ध कोण सांगायचे. 90 वर्ष म्हातारा वृद्ध आहे का नाही. किती म्हटले सांगायची. बळ प्रज्ञा दयाच्या आयुष्य धाकटे बळ प्रज्ञा जिरोनी जाय तयाचे नमस्कारी ती पाय. ही वडी कोण म्हटले पुरुष सांगायची. ज्ञान वृद्ध विद्या वृद्ध आश्रम वृद्ध वर्ण वृद्ध धर्म वृद्ध वयो वृद्ध. विठ्ठल ज्ञानवृद्ध कोण. जरा दृष्टीसृष्टी वाट्यात कळला तो ज्ञानी. सृष्टी वाट्याला कळला तो ज्ञानी. पुष्कळ वाद आहे पण बुद्धी सांगायची. ज्याची दृष्टी आजात वादापर्यंत गेली. कळतं ना आजात वाद. आपली कर्मासंग सांगायची आजात वाद. आजा पंजापासून आला वाद म्हणजे मी नाही सांगत बरोबर. ओळखायचं म्हणून तुम्हाला काय ओळखायचं ना.
माझ्या पंजाबचा नाटक वाचणारा आगा झालेची नाही तयाची वार्ता. गंधर्व काय पाडावे, शशिविशाल काय मोडावे, खोवावे बदोडावे खपुष्पती. वाजेची आली का कैशी जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका के कल्पुपा. आहे का सांगायची बाबूबुवा, आहे का सांगायची? तसं जगत नाही. आता झालेची नाही तयाची वार्ता, जगत नाहीच ना सांगायचंय. इथपर्यंत ज्याची दृष्टी गेली, आपण सांगतो फक्त आजादवाद कीर्तनात होता, पुन्हा हे माझं हे तुझं. मला सगळं बातमी सांगणार कीर्तन लक्षात ठेवा सांगायची. आजादवादापर्यंत दृष्टी जोपर्यंत आपली जात नाही लक्षात ठेवा, तोपर्यंत आपल्या जीवनाचं सार्थक नाही. ज्याला लक्षात ठेवा सांगायचे, जग समजलं कसं ब्रह्म दिसते सांगायची. ब्रह्म जेथे 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 तुझीच पावले त्रिभुवन त्रिभुवन जगामध्ये तुझ्याशिवाय काहीच अवघे चित्रलोके आनंदाची आता. पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रुक्माई. कहा पकड आलो देखे आनेला देखे तो सब, वही दिशे स्वरूपा सगुण सुंदर. परी व्यापुनिया खिला चराचर देव दानवादी मानवासूर. यादी निवडला नाही ऐसा तृणांकुर हो. दृष्टी गेली कुठपर्यंत? आजादवादापर्यंत. ह्याला ज्ञानवृत्त. कुणालाही ज्ञानवृत्त म्हणता कामा. प्रक्रिया सांगितल्या, वेळ सांगितल्या प्रक्रिया. तुझ्यावर काय परिणाम झाला? कीर्तनामध्ये ब्रह्म सत्य जगन मिथ्या. पुन्हा म्हणायचं असते कीर्तनामध्ये असं नाही. ज्ञानवृत्त म्हणतात. ज्याची दृष्टी सांगायची तुझी आजादवादापर्यंत गेली तो कोण सांगायचे? ज्ञान. विद्यावृत्त कोण सांगायचे? आत्मसाक्षात्कार. कोण असणारा जरा साक्षात्कार झाला तेच प्रमाण लक्षात येतो. स्पीच आता जे म्हणते प्रमाण तेच इथं पण प्रमाण. काय झालं साक्षात? माझ्या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. खाली काय दुजे खंडित
सांगायचे. अहो 6 महिने आंघोळ साक्षात आणि हे तर लक्षात ठेवता आपल्या कधी सगळं नाही सांगितलं. साक्षात्कार माणसाला लाजरी वाटली मी सांगायचं अंगाचा वास येते माणसाला. किती म्हणू शकतो सांगायचे लोक म्हणून भूषण सक्सेस झाले आणि 3 दिवस असते आंघोळ नाही. तुमचं अतिशय कंगना कसा या बघा आणि मला त्या माणसाची भाव वाटतो इतका बदल ज्याला बाहेर तिकडे मायेबाप विठ्ठल आहे हा याला म्हणायचं आत्मस हा विद्याव्रत. आश्रमव्रत कोण असणारा? विद्वत संन्यासी किंवा मुमुक्ष. संन्यासीची पहिली व्याख्या सांगतात महाराज. पुन्हा संन्यासी म्हणू नका. गेल्याची शी न करी नकोवता चाड न धरी है ना. सो निश्चळ अंतरी मेरू जायचा मी माझी आईशी आठवण विसरले जायचे अंत करल. पार्था तो संन्यासीचा निरंतर. भगवे कपडे घालून संन्यासी होत नाही. भगवे तरी श्वान सहज वेश त्यांचा आणि त्याच्या अनुभवाचा काय अर्थ. कपडे भगवी घातले दाढी घातली म्हणजे काय संन्यास झाला. जनक संन्यासी तेवढा पण अधिकार देत पा जनकादिक कर्मजात आशे न सांगिता मुख्य सुख पावते झाले. ज्ञानोबारीमध्ये केले. ज्ञानोबाऱ्याचं म्हणून सर्व संतांनी केले. सर्व संतांनी किंबहुना भगवंतांनी केले. ऐके का ज्ञान चक्रवर्ती तू तर ज्ञानाचीच मूर्ती नाही ना. देव म्हणे रुक्मिणी हा एकच देखील नाही हेची ज्ञान संजीवनी जाणत्र लोक्याशी. आणि ती ज्ञानोबाला सांगायची देख पा जनका कर्मजाताशी न साडिता मुख्य सुख पावते झाले. कर्म नाही संसिद्धी मास्तिता जनका लोक संग्रहाने संपशन करतो. केवढा अधिकार जनकाचा. तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझे एक आश्रम संन्यासी विद्वत संन्यासी या लक्षणात किंवा मुमुक्ष. काही उद्धार पावे कृपा तुला नारायणायसे तुम्ही सांगा संतैरण करा समाधान चिंत माझे. काही हे बिरडे भेटेल काही तो स्वामी भेटेल. युगावनी वडेल निमेषमानी कान्हयारी भेटी देवी भेटी 2 वेळा 1 काय सावधान. हा कोण आहे? आश्रम वृद्ध. वर्णव्रत कोण आहे सांगायची? वैदिक ब्राह्मण है ना. यजन याजन अध्ययन अध्यपन दान आणि शमोत्तम काय संरक्षण शमोन्नमस्त शांती राज्य व ज्ञान विज्ञापास्तिक्यम ब्रह्मकर्म हा वैदिक. पुन्हा एक लक्षात ठेवा. आश्रम वृद्ध म्हणतात. पुढे सांगितले धर्मवृद्ध. धर्मवृद्ध पुन्हा जो असणारा सत्पात्र्याला दान करतो. देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. पण ते मिळवलेली संपत्ती लक्षात ठेवा अतिशय सन्मानाने जे जे मिळे आपण येते तिथे जे सन्मानित बहुत त्यावेळी पुन्हा सांगायचे पुन्हा काही तुम्ही दान देऊ नका. दान तर दिलंच पण लक्षात ठेवा. दान कुठे सर्वांना सर्वाभूती द्यावी. आणि द्रव्य देत असताना मात्र विचार. पैसे देताना विचार. घराच्या विटा देताना विचार करून विटा द्या.
महाराज असला तर सिमेंटचे पोते सुद्धा विचार करून द्या, खडी सुद्धा विचार करून द्या, वाळू सुद्धा विचार करून द्या, रंग पण विचार करून द्या. पुन्हा पश्चाताप करून पुन्हा काय बघायला आमच्याकडे विचारतो आम्हाला पहिला अगोदर सांगायचे पुन्हा माहीत आहे. आचाराचे मूळपीठ वेदाची उतारपीठ ऐसे द्विजरत्न चोखट पा. आचाराचे मूळपीठ आचार संपन्न असला पाहिजे. ज्याचा आचार चांगला त्याचे चरण चांगले पाय पडण्यायोग्य, कुणाच्याही पाय पडायचे नाही. आचाराचे मूळपीठ वेदाची उतारपीठ ऋग्वेदाने तिने प्रतिष्ठिती वागवली केली जैशी वदनी ब्रह्मशाळा केवढं ज्ञान आणि आचार संपत पण नाही. तुका म्हणे करुणी जावी का बोलून करून द्या. वेदाची उतारपीठ ऐशी द्विजरत्न चोख अतिशय शुद्ध असणार, कुठल्याही प्रकारचा विकार आता असता का म्हणजे काय काय म्हटलं तुझी माझी व्याख्या. जयाचे चोखटे माणूस मी होऊन असे क्षेत्र जया निजे व्याधी उपाशी इतका शुद्ध असतो स्वच्छ आपला गुन्हा चालत असते असं सुचवलं. माता यश्य पतिव्रता पिता यश्य चुचुर्व्रता त्याचा अंतर शुद्ध कुणाचाही अंतर येऊ शुद्ध अतिशय स्वच्छ अंतर अतिशय शुद्ध आणि शुद्ध ज्याचा अंतर लक्षात ठेवा सांगायची. निर्मळ हे काया अधिष्ठान कायाची हे दोघं सगळी असणे व्यापी देवर निर्मळ हे काय अधिष्ठान कायाचे असं द्विजर तुझी का शुद्ध ब्राह्मण तयाच्या ठाई वित्ता समर्पावी सुसत्ता प्रियापुढे कांता रिगेल कसे बोलला असा ह्या लक्षात ठेवा. धर्मव्रत आणि शेवटचा एक वैध झाला नाही. ज्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा तांबू आपुलीची दारा जरी पेकी विभिचारा क्रोधाचा थारा अंतरी स्वतःची पत्नी तर विचार करू लागली समजा तिला मारतो खलास करतो हा स्वतः फाशी घेतो. केवढा संत कबीर महाराजांनी आपली पत्नी वाण्याकडे नेऊन घेतली. घरी ज्यावेळी लक्षाच्या संत मंडळी आली सांगायची भोजना करता कुठल्या प्रकारची सामग्री घालत नाही. पत्नी म्हणजे स्वयंपाकाची पण घरात चिमणी चिपचिप करून गेलं ते दाना नाही काय करू पत्नी गेली म्हणजे सांगायची वाणी सुंदर असेल सौंदर्य संपन्न असेल तरुण असेल लक्षात ठेवा. तिच्याकडे वाण्याने पाहिल्या लक्षात ठेवा. वाण्याचं मन तिच्या सौंदर्याने आपल्याला आकर्षण वाण्याला असं असं आहे पैसे समजत नाही म्हणतात. तू जर समजा येत असेल माझ्याकडे स्वयंपाक करून तू तुला मी केवढी वासना माणूस तरीच लक्षात ठेवायला कबीर महाराजांनी आपल्या खांद्यावर बसून तिने म्हणली आपली दारा जरी ठीके विचारा क्रोधाचा अंतर थारा अंतरी नाही. आपुलेची धन तस्करी नेता जा जयाची उद्विग्न आपल्या घरात संपूर्ण असणारं धन हिरे कानी मोती सोन्याच्या काय समजा जे आहे चोर घेऊन गेला पण त्याच्या चित्तात कुठल्याच प्रकारचा परिणाम नाही. जसं पाषाण कपोरी असता जीवन अंतरी पाहता कोरड
थोडाही लक्षात ठेवा, त्याला पैशाचा जयाची म्हणे आपुलाची पुत्र वधून जाय शत्रू, पण शांतीचे घर जळून येईल. केवढाच आपली केवढा मोह आहे सांगायची म्हणजे तुटक्याच्या प्रचा मोह आहे आपला. जर समजा चप्पल कुत्र्याने खाल्लं, कुत्र 6 महिने त्याचं पोट चप्पलावर मोह आहे सांगायच्या. आणि हा मोह गेला त्याला म्हणतात मौलिक कृपा नसता कृपा नाही. केवढा मोह आहे आपला, तर साधन वगैरे देतात केवढा मोह सांगायची गुरुजी फार लक्षात ठेवा. त्या किरसुनीपासून मोह आहे सांगायच्या. वली होत आणि शेवटचं आंदोलन साधन असे लक्षात ठेवा. समजा कोणी समजा काय वृद्ध आहे लक्षात ठेवा, तुम्हाला भावी कवी शिवा अशी तुका म्हणे न म्हणत. याचं लक्षण काय सांगायचे, तुम्ही जे असं सासऱ्याचं लक्षण काय, याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या पायऱ्या
त्या याती देवा शरण अनन्य त्या याती. लक्षात ठेवा, महाराजाकडे लक्षात ठेवा असा अपप्रभाव नाही बरं का. तो प्रकार सांगितलं, याती म्हणजे प्रकार. परमात्मा लक्षात ठेवा, जातीला किंमत नाही. जातीपुढं नाही तयाशी प्रमा. अनन्य अनन्य तुका नाही. जरी म्हटलं असं महाराज माझी जातीची मला भेटू कोणी त्याचा अतुर्य उत्तम त्या यात देवा शरण अनन्य, जे देवाला अनन्य भावानं शरणांगती पत्नी. देव कोण सांगायचे? आता पुष्कळ देव केलेले देव, झालेले देव. आमचे किती देव आहे लक्षात ठेवा. त्याला विद्यार्थी त्याला देव मुलं बोलली ती देवा खाली देवा देव कोणता खाली. देव कोणता लक्षात ठेवा सांगायचे. कुणाला हे देव म्हणता का? वेद जया गाती, श्रुती म्हणती नीती, तो खरा लक्षात ठेवा देव असतो. किंवा इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती, श्रुती शास्त्र देही यातीची सविती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निरामने तो हा दुर्ला सांगाली हो. इंद्र सुद्धा ज्याची पूजा करतो, इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती. जयापासून सकळ महिमंडळे झाले, तू एक पंढरीचा राणा नये अनुमाना सुतीशी. याला अनन्य भाव, अन्य आश्रयानाम त्याग किती सर्वांचा त्याग करण्यासाठी. अनुकूलश संकल्पा प्रतिकूलश वर्जनम कार्पण्यम रक्षेशी विश्वास आप्तप्तम तय निक्षेपः अभोक्तृत्वम तयार. अनुकूलश संकल्प म्हणजे भगवंताला जे अनुकूल असेल तेच आपण करतो. असं म्हटले महाराजांनी. पतीला जे पतीच्या मता अनुसरोनी पतिवर्ता अनायाशी आत्महिता भेटी. गुरुजी याच्यावर भाष्य करायला अनायाशी त्याच्या प्राप्ती करता केवढं संकट आहे. यासाठी जप, यासाठी तप, शास्त्राचे भांडण, तीर्थाटन, पूर्वीचे भ्रमण, यासाठी संत पाय हे शेवावे. ब्रह्मज्ञान जरी कडे उठावली तरी काही कुठी वेदशास्त्र किती आवड आहे ब्रह्मज्ञान असणार. या लागी सुमती जोडीती शांती संपत्ती शास्त्राची दुभती पोषिती घरी शरीराली समस्त मान्यताची तृणभूती संताचे होत तरी सुद्धा त्याची प्राप्ती होणे शक्य नाही. शक्य नाही. आवड आहे शक्य भगवती प्राप्ती आवड आहे असणार. ब्रह्मज्ञान लक्षात कठीण आहे. पण मात्र नंबर आहे की अनायासे तिनं पत्नीने लक्षात ठेवा आपली पतीची सेवा उत्तम प्रकारे केल्या. कशी? पतीच्या मता, स्वतःच्या मता नाही. पत्नीला आवडती भेंडीची भाजी, हिला आवडती बटाट्याची भाजी, बटाट्याची भाजी भेंडी लक्षात ठेवा. पुण्याच्या बाजारात सांगायची भेंडी बरोबर म्हणजे सांगायची हिने बटाटा केला, तुला काय सांगितलं म्हणजे अहो ही नासून चाली बटाटे पण केली म्हणजे सांगायची. फळवा पतीच्या मता, पती हा देव आहे, पती हाच व्रत आहे, पती हे तीर्थ आहे असं जी पत्नी समजते लक्षात ठेवा. ती अनायाशी कुठल्याही प्रकारचा सायास न करता, साधना कुठल्याही प्रकारची साधना करता, जप तप न करता, कुठलीही माळ न जपता, तुळशीला पाणी न घालता, पिंपळाला प्रदक्षिणा न घालता
अनायाशी आत्महिता भेट. अनुकूलस्य संकल्प, भगवंताला अनुकूल आहे तेच आपण केलं पाहिजे. आपण मनानं काही करता कामा नये. लक्षात ठेवा, नकटा करता. काय आवडते देवाला? देवाशी आवडे तो ऐका प्रकार, नामाचा विचार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आनंद. हे देवाला आवडते किंवा तेही प्राणापरोक्ती आवडतीमध्ये निवते जे भक्त चरित्रात ते प्रश्न. अनुकूलस्य संकल्पा प्रतिकूलस्य वर्जनम. आणि देवाला जे आवडत नाही ती माणसानं कधीही करू नये. काय आवडते देवाला? संतांचा अतिक्रम, देवपूजा तो आदर. येती दगड तैशेवरी आणि मंत्र पुष्प देवाशी. आती ताशी गाडी आणि देवाला नाही बदलायची. अरे अतिथी घरी आलाय ना, अतिथी म्हणजे काय? पाहू नका जावय आता जावयला मातीत करायला. तिथे न विचारता अचानक आपल्या घरी आलेला जो लक्ष अतिथी, त्याचा आपण सन्मान केला. जावायचा तुझी सन्मान, महाराजचा तुझी सन्मान केला. कुणाचा सन्मान? जर समजा अपमान केला तर निस्कृताची समज, साईकडे याची गती सूत्र. देवाला आवडत नाही ना ते आपण कधी. कार्पण्य म्हणजे काय? देवापुढे आपण दीनता व्यक्त केली पाहिजे. पतित 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 मी देवाच्या पतित. देवा मी चांडाळ चांडाळ म्हणता लागता हे मी नशे पाहता भूमंडळ अमंगळ खळदुसरा. मी तवा माता प्राणी कर्महीन मतिवंत मुली तुझ्या मी आठविले नाही कधी वाचे पाणी दे माये बापा. नाही ऐकले गायले गीत धरले लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. नाही ऐकले, नाही गायले, निरंजन नाही कुठला लावायचं. पांडुरंग ध्यानी
अशा ज्या असणाऱ्या उत्तम यात एक लक्षात ठेवा, ते भगवंताला अनन्य भावानं शरणागती बनवत तरी संपूर्ण देवाला समर्पण केले. जे सर्व भागेशी उठिते, जे उठलेले मध्ये चित्ते, तैसा गर्भगुळ उद्यमाते कोणाही. आता लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा अपपर भाव नाही, अभंगाचं दुसरं चिन्ह नाही तुझा ठाव, नाही तुझा कुठल्याही प्रकारचा अपपर नाही दुजा ठाव, काही उत्तम मध्यम भाव. खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे, जवन घापती एक होते अग्नी. जोपर्यंत आपण लाकडं असणारे अग्नीमध्ये टाकत नाही तोपर्यंत त्या लाकडाला नाव आहे. ती चंदनाचं आहे, ते खूप महाग आहे. ती सागाचं आहे, खूप महाग आहे म्हणते. ती बाबळीचं आहे म्हणते, येडी बाबळ आहे म्हटले, हे आंब्याचं आहे म्हटले, हे लिंबाचं आहे म्हटले, हे पिंपळाचं आहे म्हटले, वडाचं आहे म्हटले. कुठपर्यंत अग्नीमध्ये लाकडं प्रवेश करत नाही तोपर्यंत त्याला नाव आहे. एकदा का लाकडं अग्नीमध्ये टाकले की अग्नी माझी भीती काय अग्नीची होऊन ठेवले. काय तया, काय उरले तया, पण मागील ते काय किंवा उगम शिंदू व्यवहार मेंदू जले त्याचा बंधू तोही. जोपर्यंत नदी असणारी समुद्राला मिळत नाही तोपर्यंत तिला नाव आहे गंगा. गंगा नदी आहे बरे, स्नान करा. चंद्रभागा ये स्नान करा, अवघी जिथे घडती एक विष्णू म्हणायचं खूप सांग. चंद्रभागेचा अंगळ पाणी नाही मी गेले म्हणून काय इंद्रायणी भामा भीमा ही नदीची नाव आहे. परंतु ज्यावेळेस असणाऱ्या नद्या संपूर्ण काय समुद्राला मिळतात तर नाव आहे का एकच नाव आहे काय समुद्र. तववरी पहाड वहळ जवन पोती गंगा आहे. कोणी टाकते केवळ गंगा रूप. ओढा असेल, नाला असेल, गटार असेल, ही नाव आहे सगळ्यांची. त्या नाल्याला नाव आहे वडकी नाल ही नाल्याशी नाव लक्षात. आमचा वडा सदगुवाचा वडा वडे कुठली नाव आहे तर गंगेला मिळे ही नाव आहे. गंगा गंगेला मिळे काय नाव आहे गंगा नाव. काय जास्त टाईम संपला नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव. बरं ज्यांच्या अंगी लक्षणं मानली
उत्तम जात आहे देवाला अनन्य शरण कुठल्या प्रकारचा अगोदर भावना सांगितलं. त्याला ओळखायचं कसं? आपण आता तिसरं उमटती ठासे उमटती ठसे ब्रह्म प्राप्ती अंगी दिसे. हा ब्रह्मज्ञानी आहे, हा उत्तम पुरुष आहे. कसं ओळखायचं म्हणतात काय? त्याच्यावर ठसे होत असतात. सांगायचं एक सांगितलं की श्रीमंत मनुष्य कसा ओळखायचा, गर्भ श्रीमंत मनुष्य कसा ओळखायचा म्हणतात. त्या गर्भ श्रीमंत माणसाला कर्मधर्म संयोगानं दरिद्र आहे. जमीन विकल्या गेली, वाडा विकला गेला, कर्जबाजारी झाला आणि मी तो पंक्ती होऊ लागला. कुठं आज पंगत आहे झालंय म्हणजे शाळेत चला जेवायला, नेमका जेवायला कीर्तनाला नाही. काय आस्था सणाची सन्मान करणारी मंडळी काय तू भविष्य असणारा भूक लागली पोटात सांगायची. कुठं जेवण असेल, कुठं जेवण आमच्या जेवण. पण जो जेवण घालणारा होता सगळ्या यजमान तो अतिशय लक्षात ठेवा, सगळं उदार होता, सामान्य. मग ती बसण्याकडे पाठवायची, ताटाला पाठवून बसायला पाठवून उत्तम पद्धतीने. आणि जेवण झाल्यानंतर लक्षात ठेवा तू त्याचा संस्कार पूर्वीचे बाहेर गेलो नासा दूरची सवय. त्याला काय घरी असताना पहिली हात पुढे गेला की लवकर यायचा पाठायचा. तू म्हणत ती हे ठसे कोणते सांगायचे? देखी अखंडित प्रसन्नता आची हेत चित्ता रिगणे नाही समजता संसार. अखंड प्रसन्नता, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तरी हळहळ त्रिगुणाची. तिथे दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला. यम लाभा चापरम लाभ मेरूपासून थोरे दे दुःखाची डोंगरे दाटीजो वापरी बडबडी चित्त लढले. शस्त्रेवरी तोडल्या देह आली माझी पहुल्या. चित्त महासुखी पहुल्या जीव ब्रह्मप्राप्ती अंगीशी. असे असणारे महापुरुष कशी आहे सांगायची? शेवटची
भाविक विश्वासी अशा महापुरुषांना मदत करायचं. साष्टांग नमस्कार. भाविक विश्वासी तुका म्हणे नम्र त्याशी का तर नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव. सर्वांनी अतिशय शांत चित्तानं कीर्तन घेतल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. तालकरी आधी लक्षात ठेवा उत्तर प्रकारे सांगते कुठेही आलो तिकडं बाजूने लक्षात ठेवा लक्षात ठेवा बरीचशी अशी मुलं लक्षात ठेवा कसं कीर्तन पाडत कसा आपला आनंद येतो. तुम्हालाही लक्षात ठेवा दोघांनाही लक्षात ठेवा. भाविक विश्वास सर्वांना मनापासून नमस्कार. पाहुणे असणारी त्या ठिकाणी सेवा दिली त्याच्याबद्दल त्यांनाही नमस्कार. लक्षात ठेवा झालेली सेवा असणारी गुरुजींच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानोबाच्या चरणी समर्पित करतो. काही संध्याकाळी कुठलं समजा असेल पदरात घ्या एवढी तुम्हाला फक्त मागणी करतो. अशी शांतता लक्षात ठेवा. गुरुजीबद्दल असणारं प्रेम आपुलकी जिव्हाळा ज्याच्या अंतरात आहे समोरची त्याची वाढ व्हावी अशी मी अपेक्षा करतो. ज्याच्या अंतरात मुळीच नाही लक्षात ठेवा सांगत त्याच्या अंतरात उत्पन्न व्हावी अशी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर Thank you.